फोटो पाठव म्हणजे फोटो शोधाची गरज ना, आपला फोटो पाठव नंतर. फोटो शोधायला एवढी मेहनत कोण हा? दोघांचा फोटो स्टेटसला ठेवून. अरे काय रे मामा. कुठला मेनू आहे हा, नाव विसरलो. आईस्क्रीम घ्या. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आजच्या दिवसाची मात्र आपली सुरुवात झालेली आहे आणि एकदम हॅपी मध्ये सुरुवात झालेली आहे. कारण आजचा दिवस पण तसाच आहे. थंबनेल बघून तुम्हाला अंदाज आला असेल. तर आज आहे माझा बर्थडे. तर आज बघूया पूर्ण दिवसाचा माहोल कसा होता. कारण सुरुवात तर आता जवळपास 10:15 वाजले सुरुवात झाली. पुढचं नाही माहिती काय शेड्यूल आहे, काय होणार आहे. संध्याकाळी थोडंसं घरी सेलिब्रेशन होईल आपलं, जे रेग्युलर होतं तसं. आणि नंतर आपली पार्टी वगैरे होणारच आहे. काय होईल ते दाखवतो तुम्हाला. सध्या चाललोय एकीकडे जायचं आहे क्लायंटकडे, जी थोडीशी मीटिंग आहे, तिकडे जाणं भेटतोय. आणि बाकी होईलच ओव्हरऑल. बाकी काय होतं, मेन बड्डे असला हे सगळ्यांना रिप्लाय देऊन जो कंटाळा. रात्री 12 वाजल्यापासून मेसेज चालू होतो. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, काही काही टेक्स्ट मेसेज पण येतो, चालू आहे सगळीकडं. त्याच्यामुळे रिप्लाय देऊन परत त्या स्टोरी सगळ्यांच्या मेन्शन करून असो. पण सगळ्यांचं प्रेम असतं, सपोर्ट असतं, त्याच्यामुळे सगळ्यांचे आशीर्वाद असतात, ब्लेसिंग्स असतात. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी होतात. इथपर्यंत आपण सगळ्यांच्या आशीर्वादाने पोहोचलोय. असे सर्वांचे आशीर्वाद तुमचा जेवढा सपोर्ट आहे तेवढा आपल्यासोबत राहू द्या. जे व्हिडिओ बघताय आपल्या यूट्यूबवर त्याच्यात पण तुमचा सपोर्ट राहू द्या. तुमच्या सपोर्टने पुढे जायचं आहे आपल्याला. अजून 1-2 गोष्टी डोक्यात चालू आहेत थोड्याशा, पण त्या नंतर शेअर करेन तुमच्यासोबत. काय करतोय काय नाही करत त्या जर आपल्या ट्रिपवरून आलो का नंतर शेअर करेन. थोडेशा आहेत यूट्यूबबद्दल आहेत चालू, बघूया त्यानंतर शेअर करू तुमच्यासोबत. तर दिवसाची सुरुवात झालेली आहे. आणि आता कशी आले नवरात्र, 3 तारखेपासून नवरात्र आहे, त्याच्यामुळे त्याचं पण आता काम चालू झालं आहे. हे बघा तिकडं ते आता सगळं मंडळ इंडप होईल, लाईटिंग होईल, ते आता सगळं काम चालू होईल. त्याच्यामुळे चला पहिलं आपलं जे काम आहे ना ते करून घेऊ. बाकी तुम्हाला व्हिडिओमध्ये येणार आहे मजाच, नो डाऊट. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला आपलं सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका, कारण सबस्क्राईब आणि शेअर थोडीशी कमी होते कुठेतरी. बाकी तर शेअर करा हो. एक काय तुम्हाला इथून तिकडे फॉरवर्ड करायचं आहे फक्त, आणि सबस्क्राईब करा. आणि सुंदरशी तुमची कमेंट करा, तुम्हाला काय चांगलं वाटते नाही वाटते नक्कीच सांगा. चलो भेटूया थोड्या वेळानंतर. आज ऊन बघा किती पडलं कंटिन्यू मस्त. आणि यानं कसं त्या मंडप बांधायला पण टेन्शन नाही, कारण पाऊस असल्यावर कसं तेवढीच गडबड ना. त्याच्यामुळे आज मस्त ऊन पडलं एकदम. जरा आता हेल्मेट वगैरे घालून जरा मोठं ब्लॉक करत होतो, पण परत बोललो जाऊ दे नको. मध्ये पाऊस पण भरते, सगळ्या गोष्टी होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की आता सगळं हे झालं ना, ते हेल्मेटमध्ये सगळं विस्कटतं, अवतार बनून जातं. त्याच्यामुळे बोललो राहू दे, ते कॅन्सल केलं. तर श्रवणची वाढवू, श्रवणला एक फोन करूया. आहेत नाही शूज निघतील आमच्या लवकर होतं ना. कुत्र्यांचा लय मोठा विषय आहे. उगाच सगळ्यांच्या गाडीवर भुकत राहतात, जाम झाले सगळे. हे बघा हाय त्यांच्या मागा लागलेले. आता सर्वात जास्त त्यांची रात्रीची भीती. आज बड्डे आहे ना, तर मेन विषय कसा होतो माहिती आहे का, सगळ्यांचे व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, नंतर मेसेंजर आणि परत टेक्स्टला सगळीकडे मेसेज कंटिन्यू चालू. नंतर इंस्टाला स्टोरी मेन्शन, नंतर सगळ्या गोष्टी पटापट रिप्लाय द्या, हे करा. तर मगाचपासून कितीतरी रिप्लाय दिले सगळ्यांचे. आता स्क्रीनशॉट म्हणून स्टेटसला ठेवते नाही, पहिले टाकायचो, पण भरपूर जणांची स्टेटस आहे त्याच्यामुळे प्रत्येकाचा स्क्रीनशॉट मारा, परत स्टेटसला ठेवा. त्यापेक्षा नाही ठेवलं, प्रत्येकाला पर्सनली रिप्लाय आलायला गेलेला आहे थँक्यू म्हणून. पण ते कसं भारी वाटतं, म्हणजे सगळ्यांचा प्रेम असं, सपोर्ट असतो कुठेतरी. हा ना, ते नाही आलं रे अजून. बघितलं गाडी चालू झालं पप्पांचं बघ. गाडी झोपलेलास मग कुठं होता अजून? चल बघा आता आला. आता जातो आम्ही दोघं जण, जास्त वेळ नाही, 1-2 तास जातील आणि परत रिटर्न करेल. संध्याकाळी येऊन परत सगळं आपलं काम आहे, म्हणजे सेलिब्रेशन. चलो बघ, चला. हो आपले ब्लॅक बेल्ट प्रथमेश सर आलेले, त्यांचा वाढदिवस आहे आणि मला वाटते तो 24 वर्ष पूर्ण झालेले आजच. आणि कराटे ब्लॅक बेल्ट आहेत, कृष्ण काता करतात, फाईट पण चांगले करतात आणि फोटोग्राफर आहेत.
आणि आणखी यूट्यूबवर त्यांचे भरपूर कार्यक्रम असतात. बस ओके. आणि इंजिनियरचा कोर्स केलेला आहे मला पण नक्की माहिती आहे. आणि विद्यार्थी अजून घडवत असतात, कराटे वगैरे शिकवत असतात. ओके. आणि आपली संस्थेचे ते मेंबर आहेत. ओके. जर त्याला विनंती करतो की ते केक कापायचा त्याला. तर पहिला थँक्यू सो मच सर्वांना, कारण केक आणला हे सर्व आपले सर मेन आपले, आणि हे सर्व आपले कराटेची सर्व टीम आहे मेन. हा हे बघा, हे सगळं हिला दाखवा पहिलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की सराई सकाळी ग्रुपमध्ये मेसेज टाकला होता माझ्या नावाचा की ऐकतो सर्वांचं पण करतो स्वतः जे मनाला आवडेल ते मला आवडलं. खरं खरं बोललं, ते मला आवडलं. तर चला एकदा थँक्यू सो मच. केक कापूया. फोटो काढ सर. श्रवण आणि जरा बाजूला पण लावा. बाजूला लाव. हे व्हिडिओ चालूच आहे. द्या, लवकर लवकर द्या. कलर करा देऊ नका. अजून भरवा आता लवकर. ये इकडे ये. धर. काय म्हणते खाऊन. ओके. आता सगळ्यांना देता येईल असं बघा. हो सर. तर आता इथलं आहे ना सेलिब्रेशन पूर्ण झालं. बघितलं काय काय केलं, कसं सेलिब्रेशन केलं, सगळ्या गोष्टी आता जवळपास आहेत ना. हे बघा 6:30 झाले. आता जाऊया घरी, कारण घरी जाऊन आपला घरचं सेलिब्रेशन आहे ना, त्या सगळ्या गोष्टी होतील. आणि परत रात्री आपल्याला यायचं आहे, कारण आपले सगळे बाहेर पार्टी सगळे. त्याच्यामुळे थँक्यू सो मच या सर्वांना एकत्र जे आपलं सेलिब्रेशन केलं. कसं आलं तुम्हाला पण आवडलं असेल सुंदरशी कमेंट करा, चालेल. तर जाऊया इथला आटापल्या फेस वगैरे जरा वॉश करतो आणि जाऊया आता डायरेक्ट घरी. आता केक पप्पा बोललेत आणलेला आहे, बघतो आता काय आहे. आता आहे ना घरी पोहोचलो. हे लोक पण बाहेरचे सर्वजण गेले होते बाहेर, आता सर्वजण आलेत आणि आपले पब्लिक पण सगळेजण आहे इकडे. सगळे ही एवढी आत्या आणि आजीला मिस करतोय. हा इकडे होता त्याच्यामुळे इथं बसलेली असायची. आजीचा आहेत फोटो, मला फोटो आहे तो मी टाकीन याच्या पुढे. बाकी एवढे सगळेजण बाहेर आहेत. आराध्य, नंतर स्पर्श, शिंदे काका, हे काका, पप्पा, दादा, बाकी सगळेजण आहेत. आता तिकडचा केक तर आपण कापला, हा इथला केक कापूया, घरचं सेलिब्रेशन करून घेऊया. चलो. हा बघा हा केक. तर हे बघा आता घरचं जे सेलिब्रेशन होतं ना ते सगळं कम्प्लीट झालं. तुम्ही पूर्ण सगळं बघितलं काय केलं काय नाही ते. तुम्हाला पण मजा आली असेल, कारण कसं होतं आपली ही बाजूंची आपले सर्व हीच आपली सगळी फॅमिली आहे.
हे एवढे जण असतात ना की बाकी कोणत्यांची गरजच लागत नाही, हे एवढेच जमतात 30-40 जण. ते 30-40 नव्हते पण तरी बरेच जणांच्यात 20 होते, नाही तर 30-40-50 जण ही अशीच होतात आपले बाजूबाजूची, बाकी कोणती गरजच नाही लागत असं होतं. पण धमाल करतो, मस्त सेलिब्रेशन झालं, तो पण केक कापला, आपण कापला. तर पुढचं बघूया. पण आता इथून चालू जवळपास 9:15 वाजले, जेवायला जातोय. कारण प्लॅन झाला होता असंच आहे, जेवायला जाऊया. गौरव वगैरे कसं मंडपात बांधते, त्याला तू फ्रेश हो, बाकीचे सगळे जण फ्रेश होतील, मी पण थोडं फ्रेश होतो आणि बोलवून निघूया, मस्त जेवूया. अजून तर याच्यात कोण मयुरेश गेला आंघोळ करायला गेला, तर सार्थक येतोय, त्याची एक वाट बघतोय. त्याच्यामुळे त्यांना आपण केक वगैरे देऊ, सगळ्या गोष्टी करू, मस्त आता एक ताव मारूया. ताव चल, कुठे जातोय ना ते थोडं पुढं माग आहे, एक ठरलेलं हॉटेलचं नाव, पण आता तिकडं चाललो इकडं चाललो, कंटाळा कोणता कसा आला त्याच्यावर डिपेंड आहे, पण चालू. 50 फोन केल्यानंतरची एंट्री. अरे काय कसा काय आमचा बड्डे, काय विषय आहे मामा? आयला काय आणलं बड्डेला सफरचंद? अरे किती फोन केले या. तो बघ काय आणलं. हो या 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 दिव्या बहिणींचं हे टी शर्ट दिव्या बहिणीकडे सकाळी सांगितलं व्हिडिओ मध्ये पहिलं. हो ऍडव्हान्स मध्ये होतं का परफेक्ट. चल केक खा, चल केक खा. आणि काल सकाळी म्हणजे काल रात्रीची गोष्ट आजची बर्थडेची स्टोरी टाकायची आहे आणि ते फोटो वाटत म्हणजे फोटो शोधाची मेहनत ना, आपला फोटो पाठवतो शोधायला एवढी मेहनत कोण दोघांचा फोटो स्टेटसला ठेवून. अरे काय रे मामा, हे कुठं झालं तुझी गाडी घेऊन? गाडी माझी नवीन आहे. हा बघा ह्याच्यासाठी खास थांबलेलो, माणूस येतोय म्हणून. हो तेच. आता हे बघा इथे पोचलोय, मेजवानी फॅमिली गार्डन रेस्टॉरंट आणि बारचा नाही आपला काय विषय नाही. कसं आहे दरवेळी इकडे तिकडे जातो, बोललो आता आज बोलू इकडे जाऊया. इकडे एकदम फक्त लास्ट टाइम मला वाटतं काहीतरी खाल्लं होतं, नेमकं मला आठवत नाही, तर बोलतो बराच दिवस झालं गेलो ना, इकडे जाऊया. आणि इकडे आलोय सगळेजण, जाऊया बघूया काय काय मेनू काढूया. ते दाखवलं रे बाबा, हे बघा 4-5 तरी आमच्यातलं एक माणूस कमी आहे अजून, ओमकार. त्याला बोललो भरपूर, त्याची काकू केली, तो आता व्हिडिओ बघत असेल तेव्हा त्याला कळेलच. भरपूर सांगितलं पाया पडून त्याला चल, तर नाही आलं. तो हे बघा आतमध्ये इकडे एसी आहे, पण बोलो एसी नको, बोलो पंखा चालू कर, जिंदाबाद. आपण सगळी इकडे बसू. चल माया बघ, मायाला बघते. हा सरळ खोला. ए बस बाबा बस. कारण कसं आहे आतमध्ये सगळे सायलेंट मोडला बसले, आपण सगळे व्हायलेंट वाली माणसं, त्याच्यामुळे बोललो इथं बाहेर बस. सध्या आमचा स्टार्टर आलाय चिकन 65 शिंदे. त्यामुळे अजून मेन कोर्स आला का दाखवतो तुम्हाला काय. कुठला मेनू आहे हा, नाव विसरलो. काय रे होता नाव, का होतं आपलं विसरलो. ह्याचा मेनू जरे हा मुरगम मसलम. तू बघ बघते. चला जरा जेवून घेतो आणि मग तुम्हाला आहे ना भेटतो. चला मस्त आईस्क्रीम घेतो. जरा थांबा. आता आहे ना मस्त शेवलो, जेवण वगैरे मस्त झालं. काय काय घेतलं होतं ते तुम्ही बघितलं ऑर्डर. आणि आता काय झालं, केक कट करायचं होता. माझा पण बोल म्हणजे हे मित्र आणतात ते, आणि गौरवजवळ राहिला होता, तर केक कट करतो. यांना काय बोलतो, केक कट करण्यापेक्षा आहे ना त्यात पैसे बोला आयसे. आता कसं केक शॉप पण झालंच बनतो, जवळपास 11:15 वाजलेत आणि केक कट करण्याशिवाय आईस्क्रीमच घेऊया. मग तिथं कटिंग मला आईस्क्रीम घ्यायला होता, तो पण सगळ्यांचा आवडता विषय आहे. आईस्क्रीम घ्या हे बघ डायरेक्ट, कारण हा विषय एकदम मस्त झाला. हे असं कोणतरी फाजील हवा येत ना एक व्हिडिओ ग्रुप मध्ये, त्याच्यात मजा येत नाही. तर आपल्याला 50 रुपयाला तर आता आहे ना
आईस्क्रीम खाऊन वगैरे निघालो आम्ही सगळे. आता चाललोय घरी. तर शेवटची मेन म्हणजे गोष्ट म्हणजे इथपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघितलात तर सांगायचं असं की ज्या तुम्ही मला प्रत्यक्ष त्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या तुम्ही शुभेच्छा दिल्या त्यांचा मी मनपूर्वक स्वीकार करतो. तुमचं माझ्यावर जे असलेलं प्रेम आहे ना ते असंच राहू द्या आणि मेन करून आपल्या युट्यूबवर राहू द्या ही अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितला व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशात नवीन व्हिडिओवर पुढल्या ब्लॉगमध्ये. बाय.